कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून शहराच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली असली तरी नागरिकांकडून पाणी, आरोग्य आणि वाहतूक या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना पाणीपुरवठा यंत्रणा मात्र अद्याप सक्षम झालेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. अनेक सोसायट्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागतो. शहरात पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असल्या तरी त्यातून नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा होतो का याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचेही समोर येत आहे. आरोग्य सेवांच्या बाबतीतही परिस्थिती समाधानकारक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गंभीर आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना ठाणे, कल्याण किंवा डोंबिवली येथे हलवावे लागते. यामुळे वेळेचा विलंब होण्याबरोबरच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आणि आर्थिक ताण सहन करावा लागतो. त्यामुळे स्थानिक पातळीवर अधिक सक्षम रुग्णालये आणि आपत्कालीन सुविधा उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वाहतूक व्यवस्था ही नागरिकांसाठी मोठा प्रश्न ठरत आहे. बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागांदरम्यान प्रवास करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले पर्याय महागडे आणि अपुरे असल्याने नागरिकांना दररोज मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे परवडणारी आणि नियमित अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान नगर परिषदेकडून शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मैदाने, बगीचे आणि सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे शहराचा दर्जा उंचावेल आणि नागरिकांना विरंगुळ्याची साधने मिळतील, असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र नागरिकांच्या मते आधी मूलभूत गरजा पूर्ण करणे अधिक गरजेचे आहे. पाणी पुरवठा सुधारण्यासाठी काही योजना जाहीर करण्यात आल्या असल्या तरी त्या पूर्ण होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे. प्रशासनाने पाणी, आरोग्य आणि वाहतूक या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्यास नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होऊ शकतो. एकूणच बदलापूरमध्ये विकासाच्या कामांसोबतच मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित होत आहे. सुशोभीकरणाबरोबरच आवश्यक सेवांमध्ये सुधारणा केल्यास शहराचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो.